मी किशोर जयराम चपले, सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ता, आयुर्वेदिक लेआउट संपदारा, नागपूर येथे रहिवासी आहे. मी श्रीकुमार यादवनी जो 2 दिवसापूर्वी माझ्यावर जे आरोप लावले त्याच्याबद्दल मी इथे आरोप तसेच खोटे आहे का खरे आहे याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. शिवकुमार यादव हा WCL मध्ये नोकरी करतो आणि HMS युनियनचा अध्यक्ष आहे. HMS युनियन हे गैर राजनीतिक संघटन आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवता येत नाही. तरी हा राजकीय पक्षाशी संबंध ठेवून रॅली करून राहिला, मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जाऊन भाषण देऊन राहिला. सरकारी कर्मचारी हे कृत्य करू शकत नाही आणि त्यांचे गैर राजनीतिक संघटन असल्यामुळे संघटनेचा तो विश्वासघात करून राहिला. दुसरी गोष्ट, यांनी पोलीस व्हेरिफिकेशनवर नोकरीच्या वेळेस त्यांनी पॉझिटिव्ह दिलं. मला माहीत झालं, RTI मध्ये माहिती काढली का हे खरंच रिपोर्ट खोटा आहे का खरा आहे. RTI मध्ये माहिती काढल्यानंतर मला याच्यावर 3 गुन्हे दाखल होते. माझ्या शिकायत पत्रावर दखल घेऊन चौकशी करून कडाण पोलीस स्टेशननी 3 गुन्हे सिद्ध केले आणि याच्यावर गुन्हे दाखल आहे बा म्हणून तुम्ही कारवाई करा. WCL ला पत्र पाठवलं, पण WCL ला 9 महिने झाले अजून कारवाई केलेली नाही आहे. दुसरी गोष्ट, हा कलर ब्लाइंडनेस आहे. कलर ब्लाइंडनेस हा कसा आहे बा? कलर ब्लाइंडनेस अगर आहे त्याला ड्रायव्हिंग लायसन्स, छत्र लायसन्स मिळालं कसं? आणि ज्यावेळेस 2000 मध्ये याची वय होती 26 वर्ष. 26 वर्षामध्ये या छत्राची कोणतीही गरज भासली. 26 वर्ष वया म्हणजे कॉलेजची दिवसाची घेरा आणि याच्यावेळी शस्त्र चालविण्याचा परवाना आहे का? प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे का? याला कोणत्या आधारावर शस्त्र देण्यात आलं? दुसरी गोष्ट म्हणजे हा माणूस सरकारी कर्मचारी असून याच्या नावावर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप आहे. सरकारी कर्मचारी माणूस आपल्या नावावर व्यापार करू शकतो का कायदा नियमानुसार? दुसरी गोष्ट, सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू शकत नाही, बॅनर लावू शकत नाही, कोणत्याही राजकीय रॅलीमध्ये जाऊ शकत नाही. तरी हा सगळे पुरावे देऊन WCL चे CMD जयप्रकाश द्विवेदी अजूनपर्यंत याच्यावर कारवाई केलेली नाही. 8-9 महिने झाले, मी बार पत्र लिहिली, कमसे कम 200 पत्र दिली, अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली कारवाई? कंपनी जो अपॉइंटमेंट ऑर्डर वाले स्पष्ट लिहिला है का किसी ने गलत जानकारी दिया, झूठे कागजात दिया तो तत्काल नौकरी बर्खास्त किया जाए. कंपनी अपॉइंटमेंट ऑर्डर मध्ये लिहिलेला आहे, तरी पण जयप्रकाश द्विवेदी कारवाई करत नाही. यात का कारण आहे कारवाई न करण्याचं? दुसरी गोष्ट, यांनी 16, 17, 18 वर्ष बिना परवान्यानं शस्त्र आपल्याजवळ ठेवलं. मग पोलीस स्टेशन या जिल्हाधिकारी SP कारवाई का करून राहिले? काय कोणतं दडपण आहे, कोणाचं प्रेशर आहे कारवाई न करण्यात? ते कारवाई झाली पाहिजे. आम्ही 3 दिवसाचे डेलिगेशन दिलेलं आहे. 3 दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर पोलीस स्टेशन समोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. कोणत्या पोलीस स्टेशन? कडाण पोलीस स्टेशन समोर. तुम्ही एक अजून पत्रपरिषदेमध्ये एक आरोप केलेला आहात की शिवकुमार यादव यांच्या पाठीशी आशिष जयस्वाल जे मंत्री आहेत त्यांचा सपोर्ट आहे. आशिष जयस्वाल हा सगळ्यात पहिले सुबोध मोहितेचा सोबत होता शिवसेनेमध्ये. मग शिवसेनेमधून निघाले सुबोध मोहिते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसच्या याच्यात सुबोध मोहितेचा प्रधान राहिला. आता ज्याला वाटलं माझे कारनामे वड पडतील बा, आता ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत जोडलं पाहिजे बा, म्हणून हा आशिष जयस्वाल सोबत जोडला. आता पद याला आशिष जयस्वालने कोणतं पद दिलं हे मला माहित नाही. आशिष जयस्वाल चौथ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रॅलीमध्ये हा रॅली काढून गेला बुलेट मोटरसायकलवर भाषण देऊन राहिला स्टेजवर. दुसरी गोष्ट, उपमुख्यमंत्री कडाणमध्ये एकनाथ शिंदे येतात, त्याच्या स्टेजवर जाऊन त्याला पुष्पगुच्छ आणि हार देऊन त्याचं स्वागत करून राहिला आणि त्याच्या स्टेजवर जाऊन भाषण देऊन राहिला. हे सरकारी माणूस हे असं करू शकतो का? सरकारी नोकरीवाला माणूस असं करू शकतो? कोणत्या नियमात लिहिलं आहे? तरी पण सगळे पुरावे देऊनही WCL चे अधिकारी जयप्रकाश द्विवेदी CMD अजूनपर्यंत कारवाई होणार आहे. आमची मागणी काय? माझी मागणी, याला नोकरीतून काढण्यात यावे आणि याच्यावर ज्यांनी शस्त्र जे ठेवलं आहे आपल्याजवळ 16-17 वर्ष. आपण CMDवर आणि शिवकुमार यादववर आरोप लावला होता की 70 ते 80 लाख रुपये रोज जे आहे कोयला चोरी होत आहे आणि त्यात सपोर्ट जे आहे CMD आणि पूर्ण WCL जे आहे ते प्रबंधन करत आहे. शिवकुमार यादव पण आहे.
त्याच्या विरोधात तुमच्यावर आता एक त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे आणि कोर्टाची केस टाकलाय. हो. काय सांगा, सीएमडी सुद्धा जे आहे ते तुमच्या केसमध्ये त्याने जो कोर्टाचा नोटीस पाठवला त्या नोटीसमध्ये एक बी पुरावा नाहीये, एकही पुरावा नाहीये. त्याच्या रिप्लाय मी देणार आहोत, पुराव्यासहित देणार आहोत रिप्लाय त्याला. तर ते तुम्हाला वाटतं की 70-80 लाख रुपये रोजचा ते कोयला चोरी, स्लॅब चोरी, डिझेल चोरी हे WCL मध्ये युनियन नेत्याच्या दबावाखाली चालतं सगळं. त्याचे गुंडे राज चालू आहे, गुंडे बसले आहे, त्याच्यामध्ये राजकीय नेत्याचा सपोर्ट बी आहे. कोण करते कोणामध्ये? हा, कोण करते नाव सांगा. मॅनेजमेंट आहे, राजकीय नेते आहे, युनियन आहे. WCLच्या हेडक्वार्टरमध्ये तुम्हाला प्रवेश बंदी आहे. हो. कारण काय नेमकं? कारण म्हणजे मी काही पीडित लोकांचे कामं घेऊन जातो, काही WCL मध्ये काही अधिकारी माझ्या फेवरचे राहतात, मी चांगलं काम करतो म्हणून ते मला, आणि त्यांनी ते मला कारणामे सांगतात. मला या CMDला भीती वाटते का हा आला म्हणजे आपल्या कारणाने बाहेर पडते बा ना. WCLचे काही अधिकारी मला सांगतात ही भीती त्याला CMDला आहे, म्हणून त्यांनी मला पाबंदी लावली.